नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोड आलेल्या मुगाचे पराठे करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेत. मूग स्वच्छ धुवून घेतलेत. मोड आलेल्या मुगाच्या ऐवजी भिजवून घेतलेली हिरव्या सालीची मूगडाळ आपण वापरू शकतो. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चणा डाळीच्या पिठामुळे पराठ्यांना छान बाइंडिंग येते आणि पराठ्यांची चवही छान लागते. हिरव्या मुगाचा पराठा करण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या, 4 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. सर्वात प्रथम आपण वाटण करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग टाकूया. मूग स्वच्छ धुवून घेतलेत. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकूया. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. अर्धा इंच आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, 4 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर. कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलं आहे. छोटा अर्धा चमचा जिरं, छोटा 5 चमचा ओवा. सर्वात प्रथम हे असंच फिरवून घ्यायचं. आवश्यकता वाटली एखादा 2 चमचा पाण्याचा वापर करून बारीक वाटून घ्यायचं. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. वाटून घेऊया. या चमच्याने 2 चमचे पाण्याचा वापर करून बारीक वाटून घेतलं. अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं. पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं साहित्य ताटामध्ये काढून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यापैकी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते. पीठ आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत. थोडं पीठ मी ठेवून दिलं आहे. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ, छोटा 5 चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडरला जास्त तिखटपणा नसतो. काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो. याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहे, त्या अंदाजाने लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धणा पावडर, 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेथीची पानं, पालकाची पानं बारीक चिरून घालू शकता. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स केलं आहे. पीठ सैल वाटतं आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकूया. पीठ मळून घेऊया. पीठ मध्यम भिजवायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. पीठ मध्यम भिजवून घेतलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. याच्यावर थोडंसं तेल टाकते. पिठाला तेल लावून घेऊया. जर तुमचं पीठ सैल झालं असेल तर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून पीठ छान मळून घ्यायचं. किंवा जर तुमचं पीठ जास्त घट्ट झालं असेल तर 1-2 चमचे पाण्याचा वापर करून पीठ छान मळून घ्यायचं. पीठ अशा प्रकारे मध्यम भिजवायचं. हे पीठ आपण 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर आपण याचे पराठे करूया. 10 मिनटं झाली आहे. पीठ बघूया. पीठ परत एकदा मळून घेऊया. पीठ छान भिजलं आहे. पराठे करायला घेऊया. पिठाचा लिंबा एवढा गोळा घेतला आहे. तुम्हाला पराठा किती लहान मोठा करायचा त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्या. हातावर थोडासा मळून घेतला. कोरडं गव्हाचं पीठ लावूया. पराठा लाटून घेऊया. पराठा सर्व बाजूने सारखाच लाटायचा. आवश्यकता वाटली तर थोडं गव्हाचं कोरडं पीठ टाकायचं. कडेकडेने लाटायचा. पराठा मध्यम लाटायचा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. पराठा लाटून झाला आहे. अशा रीतीने पराठा मध्यम लाटायचा. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. पराठा आपण भाजून घेऊया. गॅसवर तवा तापत ठेवला आहे. तवा गरम झाला आहे. थोडंसं तेल टाकूया. टिश्यू पेपरने तेल पुसून घेऊया. पराठा टाकूया. मीडियम गॅसवर पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजताना गॅस खूप कमी नाही करायचा, नाहीतर पराठे वातड होतात. पराठ्यांना वरतून बबल्स यायला लागलेत. पराठा उलटून घेऊया. गॅस मीडियम ठेवला आहे. तेल टाकूया.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साजूक तूप किंवा बटर वापरू शकता. उलटवून घेऊया. तेल लावूया. पराठा दोन्ही बाजूनी छान भाजला गेला आहे. छान झाला आहे पराठा. अशाच पद्धतीने उरलेले पराठे मी करून घेते. पराठा केल्यानंतर अशा पद्धतीने जाळीवर ठेवायचा, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. सर्व पराठे करून झालेत. जाळीवर काढून ठेवलेत. पराठे छान मऊसूत झालेत. प्लेटमध्ये सर्व करूया. पराठे प्लेटमध्ये सर्व केले. बटर टाकूया. आपले मुगाचे पौष्टिक पराठे तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केलेत. लोणच्याबरोबर सर्व केलेत. हे पराठे लोणच्याबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतात. टोमॅटो सॉसबरोबर पण छान लागतात. नुसतेही खाऊ शकतो. पौष्टिक आहेत. नाश्त्याला करू शकतो, दुपारच्या जेवणाला करू शकतो, रात्रीच्या जेवणाला करू शकतो, डब्यात देऊ शकतो. चवीला छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.